चला आज परत एकदा आपण पुन्हा एकदा एक शिवणार आहोत स्वामींसाठी आपली छान अशी टोपी। तर टोपीचा फायनल लुक व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला दाखवते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तर इथे बघू शकता मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतला आहे। तर त्याची उंची मी 3ची घेतली आहे आणि जी रुंदी आहे ना ती रुंदी मी 1.5ची घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवला लागते त्याप्रमाणे। तर मी इथे क्रॉस लाईन देऊन घेते, कारण मला वरच्या साईडला पंचकोनी जो असतो त्याच डिझाईनची टोपी बनवायची आहे स्वामींना। तर वर तुम्ही गोल आकार किंवा पान गळा म्हणजे पान आकार असतो ना, पान आकार, तो पान आकार किंवा गोल पॅटर्नमध्ये किंवा असं तुमच्या पद्धतीने तुम्ही वरचा कोणताही शेप देऊ शकता। मी पंचकोनीचा शेप दिला आहे। तिथे मी मधली घडी कट करून घेते। तर चला तुम्हाला ओपन करून दाखवते। हे बघू शकता आपल्या टोपीचा असा काही छान कटिंग झालेली आहे, छान अशी, आणि असा शेप दिलेला आहे। इथे बघू शकता मी पहिलंच कटिंग करून घेतलेलं आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर त्याच मापचं कटिंग केलेलं आहे। अस्तर थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे। इथे बघू शकता आपलं जे फॅब्रिक आहे, मेन कपड्याचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला अस्तरवर उलट्या साईडने ठेवायचे, जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे। आणि आपल्याला खालच्या साईडने जी आडवी कटिंग आहे तिथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। फक्त दुसरी कुठेही शिलाई द्यायची नाही, फक्त खालच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे बस। आता हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी केल्यावर त्याच्यावर आपल्याला दाब शिलाई घ्यायची आहे। दाब शिलाई देऊन बाजूने सगळीकडे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। आपल्याला फॅब्रिक सर्व पूर्ण लॉक करायचं आहे। इथे बघू शकता आता आपण इथे पूर्ण जो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो पूर्ण कट टू कट करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता आपली खालची फिनिशिंग रेडी झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने जर तुम्हाला लेस आवडत असेल ना तर तुम्ही लेस, रेडीमेड पायपिंग वगैरे पण लावू शकता। छोटी नाजूकशी लेस तुम्ही इथे लावू शकता। लेस लावल्यावर अजून छान लुक येईल आपल्या टोपीला। इथे बघू शकता माझ्याकडे थोडीशी मोठी लेस आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी ती फोल्ड करून घेतली आणि फोल्ड करून घेऊन आपल्याला त्याच्यावर लावून घ्यायची आहे। तिथे बघू शकता तुम्ही मी खालच्या साईडने लेस लावून घेतलेली आहे। आता आपण मधून कट करूया। तुम्हाला काही स्टोन वगैरे लावायचे असतील तर ते पण तुम्ही याच्यावर लावू शकता, म्हणजे लेसच्या ऐवजी स्टोन पण लावू शकता, स्टिक करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या पॅटर्नवर वरचा पॅटर्न जो आहे तो उलटा ठेवायचा आहे, जसं तुम्हाला व्हिडिओत दाखवलं अगदी त्याप्रमाणे। आणि पूर्ण जशी आपली कटिंग आहे तशी त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे। तर चला आता आपण शिलाई करूया। एकदम सोप्या पद्धतीत 5 मिनिटात तयार होणारी स्वामींची टोपी आहे ही। आता आपण इथे शिलाई करून घेऊया त्याच्यावर। इथे बघू शकता शिलाई पूर्ण झालेली आहे। आता आपण जे कोपरे आहे त्याला थोडा एक कट देऊया, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि टोपी पण छान दिसेल फिनिशिंगमध्ये। आता आपण पूर्णपणे आपलं जे टोपी आहे ती पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता पूर्ण इथे टोपी मी पलटी करून घेतलेली आहे। आता याचे जे कोणे आहेत ते कशाच्या तरी मदतीने ते बाहेर काढायचे, कारण टोपी लहान असल्यामुळे कोणे व्यवस्थित असे बाहेर आले पाहिजेत, तेव्हाच याची फिनिशिंग दिसेल। इथे बघू शकता आपले कोपरे व्यवस्थित असे छान असे बाहेर आलेले आहेत। याचं माप तुम्ही जास्त कमी घेऊ शकता तुमच्या मूर्तीच्या हिशोबाने, म्हणजे उंची रुंदी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। तर चला छान अशी आपली इथे टोपी रेडी झालेली आहे। आता याला छान असा अजून लुक येण्यासाठी आपण काय करूया, इथे याच्यावर मी एक स्टोन लावणार आहे। आता हे बघू शकता तुम्ही कशी छान अशी आपली टोपी स्वामींची रेडी झालेली आहे। तर याच्यावर मी एक छान असा एक स्टोन लावते, जेणेकरून आपली टोपी अजून छान दिसेल।
ह्या ग्लूने स्टोन वगैरे एकदम छान स्टिक होतात. कोणत्याही प्रकारे धुतल्यावर वगैरे निघत नाही, कसल्याही याच्यात निघत नाहीत स्टोन वगैरे, किंवा तो ग्लू पण हे होत नाही. इथे बघू शकता तुम्ही किती छान आपला स्टोन इथे स्टिक झालेला आहे. तर छान अशी आपली टोपी स्वामींची इथे शिवून छान अशी रेडी झालेली आहे. तर ही टोपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.